काय म्हणतात महाराज, देव वसे चित्ती त्याची गडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना, हरिजना सवे बेटी नवो अंग संग तुटे, ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना, तुका मने जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना, विठ्ठल विठ्ठल विभुं नेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानां, गवावृन्दकानन्दनं चार्वासं परमं मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गा करु प्रथम नमन, जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रं, कलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्य त्रयजनी देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा अवेरू संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनो पंत तथा गुणिजनतया मामा से बोलती नामे शंकर समकरा शिवकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा समकरा दांडे करा वंदितो ओम नमो श्यामनाथा तुम्हा प्रार्थनीय आता सेवेसी आरंभिता होतो आहे प्रताप पायाचा माझ्या सद्गुरुरायाचा काय होत राई त्यांचे चरणी माझे डोई देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त जगतवंद्य जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा मागणिकपर प्रकरणातील विठ्ठल अभंग तुकोबरायाचा तुकोबरायांनी या अभंगामधून मागणी केली तुकोबराय म्हणतात संतांची संगतच मला प्राप्त व्हावी संतांच्या संगतीमध्ये ज्या संतांच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव्य त्या भक्तांची संगत मला प्राप्त व्हावी हीच माझी कामना आहे हीच माझी वासना आहे आणि त्यांच्या सोबतच मला जगणं आहे त्यांच्या सोबतच मला जगायचंय असा अभंगाचा सरळ भाव आहे विठ्ठल अभंगाकडे कीर्तन रूपी सेवेकडे वळण्यापूर्वी थोडासा हा परिहार तो असा गतवर्षीपासून चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सकाळच्या सत्रातील कीर्तन सेवा संध्याकाळच्या सत्रातली कीर्तन सेवा नियोजन करण्याचं एवढंच कारण की विश्वमाऊली श्री ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा का संतांचा संजीवन समाधी सोहळा करायचा का संतांची समाधी आपण का संतांची कीर्ती आपण वाखणायची ज्ञानोबरायांचे चिंतन करायचंय आपल्याला तत्पूर्वी या कार्यक्रमाचं प्रयोजन एवढंच आहे
सद्गुरू श्यामनाथ महाराजांच्या पुण्यतिथी शताब्दीचं वर्ष गतवर्षी होतं. आम्ही सर्व आळंदीकर मंडळी जोग महाराजाच्या संस्थेतील सर्व 4थ्या वर्षाची विद्यार्थी लोक ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळा म्हणजे ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये बसलो आणि सहज संकल्प झाला की ज्या ज्या विद्यार्थ्याच्या गावामध्ये सप्ताह नाही त्या गावामध्ये सगळ्यांनी मिळून सप्ताह करायचा. तुम्ही म्हणता बुवा पहिलेच 3 आहेत ना आपल्या गावात, त्यात 4था कोण घातला? आपल्या भागामध्ये सगळ्या संतांचे समाधी सोहळे साजरे केले जातात, पण ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा साजरा केला जात नाही. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आपल्या भागात साजरा व्हावा एवढाच शुद्ध आणि प्रांजळ मत या साधकाने उरी बाळगलं आणि तुम्हा सर्व मायबापांच्या सहकार्याने ते पूर्णत्वास गेलं. विठ्ठल मग ह्या सप्ताहासाठी आमचं श्रीराम प्रतिष्ठान असेल, समस्त गावकरी भजनी मंडळ असेल, गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच लोक असतील, मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंतचे सर्वच लोकांनी मला भरपूर असं सहकार्य केले. नामदेवबा या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी गतही वर्षी उपस्थित होती आणि याही वर्षी उपस्थित आहेत. त्यामध्ये विशेष करून नामोल्लेख करेन आमचे आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांचं पहिल्या दिवशी कीर्तन झालं सकाळच्या सत्रातलं, ते आमचे कृष्णा महाराज जातेगावकर असतील. तदनंतर आमचे बहिरू महाराज असतील, ज्यांनी मला म्हणायचं हरिपाठात प्रमाण म्हणायचं कसं हे शिकवले. आमचे गुरुजी हरिभक्तपरायण संदीप महाराज आमटे असतील, त्याचप्रमाणे भाऊसाहेब महाराज हिवाळे असतील, श्री गुरुदेव दत्त वारकरी शिक्षण संस्था बार्शीचे सर्व विद्यार्थी असतील, पुन्हा आमचे रामदास महाराज असतील, खैरे महाराज, इकडे खोत महाराज असतील, ज्यांचं आपल्या सप्ताहामध्ये सकाळच्या सत्रात कीर्तनरूपी सेवा झालेली आमचे आदरणीय हरिभक्तपरायण ज्येष्ठ गुरुबंधू विनय महाराज असतील, ज्यांचं कीर्तन झालेलं आहे. तसं पाहायचं झालं तर कीर्तनकाराच्या कीर्तनाला कीर्तनकार कधीच उभा नसतो. आणि एकदा वाक्य सांगतो, कीर्तनकाराच्या कीर्तनाला कीर्तनकार कधीच उभा नसतो. इथं मला टेन्शन आलंय की यांच्या पुढे सांगूच काय, एवढे कीर्तनकार आहेत, एवढे कीर्तनकार आहेत. आमचे संदीपान बुवा सांगायचे म्हणजे अनेक सांगतात आहेत, ते गेले 43 वर्ष झालं श्यामनाथ महाराजांच्या परंपरेशी निगडीत आहेत. 43 वर्षापूर्वी नवे मागच्या 20-25 वर्षापूर्वी सापडायचा म्हणलं तरी बुवा सापडत नव्हता. बुवा सांगतात बरं, सापडायचा म्हणलं तरी बुवा सापडत नव्हता. आता दगड माळावरचा जर दगड उचलला तर त्याच्या खाली बरेच विंचू सापडतात. तसं आता बुवा लोकांचं झालंय. गल्ली गणित दिल्ली गणित सगळीकडे बुवाच आहेत. गतवर्षी ज्यांनी आपल्या या सप्ताहामध्ये विश्वमाऊली श्री ज्ञानोबरायांचं चरित्र सांगितलं, आमचे परममित्र ज्येष्ठ गुरुबंधू ओंकार महाराज मादळमोहीकर असतील, त्याचप्रमाणे नामदेव महाराज असतील, आमचे माझ्यावर नितांत प्रेम करणारे भक्तराज महाराज कांबळे असतील, ज्यांना मी माझा मोठा भाऊ समजतो, आमचे उमेश महाराज असतील, गावातील सर्वच भजनी मंडळ, सगळ्यांचा नाम उल्लेख करणं मला शक्य नाही. मारुती बाबा पाठात सांगायचे आम्हाला, मारुती बाबा कुरेकर पाठात सांगायचे, बुवा एखाद्या कार्यक्रमामध्ये जर बरेच लोक ओळखीची असली तर त्यासाठी एकच काम करायचं. काय काम करायचं? एखाद्याच्या घरी जर पंगत असेल, जशी आज अण्णासाहेबांनी, लहूदादांनी, सुभाष गवळी, सिद्धू बोटे यांनी घातली, तशी त्यांनी काय करायचं? एखाद्याला जर सांगितलं 500 पत्रवळ्या घेऊन ये, नीट ऐका बरं, एखाद्याला जर सांगितलं, ऐका प्रसाद महाराज, तुम्हाला जर एका माणसाने सांगितलं जा दुकानात जाऊन 500 पत्रवळ्या घेऊन ये, तर तुम्ही किती पत्रवळ्याला हात लावताल? 500 पत्रवळ्याला? एक तर खालच्या आणि वरच्या, समजून जा त्यात आपलं नाव आलंय. मी काही मोजक्या माणसाचाच उल्लेख केलाय. आज आपल्या इथं 8 पकवाजेत कीर्तनात आज हजर. पकवाज वाजवायचा कोणी हे मोठं प्रश्न होतं मला आता कीर्तनाच्या अगोदर. एवढे पकवाजेत
आणि एवढ्या सगळ्यामध्ये ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे, ज्यांना मी माझ्या हृदयातलं देव समजतो, माझ्या हृदयातला देव माझे गुरुवर्य सद्गुरू स्वतः काका महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। एका बालकाचं कौतुक पाहण्यासाठी स्वतः संत जर येत असतील तर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, किंवा जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, फळ झाले साचे आजी फळ झाले जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे। मी आज जन्माला आलेलोच, गेले 25 वर्ष झाले मी जन्माला आलो। 25 वर्ष बरोबर गेले 25 तारखेला पूर्ण झाली। 25 तारखेला मी 25 वर्षाचा झालोय। घरच्यांना सांगतोय विठ्ठल विठ्ठल काय करता, माझ्या आधी एक नंबर आहे असो, विनोदाचा भागवाजा करा। इंद्रासारखं ज्यांचं मृदंगामध्ये पारंगत आहेत, गेले 8 दिवस झालं ज्यांनी त्यांच्या बोटावर आपल्याला नाचवलंय, आमचे आदरणीय हरिभक्त पारायण नाचवलंयच म्हणावं लागेल ना। रात्री एवढा आनंद होता उमेश बुवा, एवढा आनंद होता रात्री, एवढा आनंद होता, वरी झोपलेले सगळे खाली आलते। मी तर एवढा नाचलो, विनय महाराजच्या इंस्टाग्रामला बघा, विठ्ठल आमचे हरिओम महाराज असतील, त्याचप्रमाणे माझ्यावर बंधू तुल्य प्रेम करणारे आमचे प्रवीण महाराज भोगील असतील, आज विशेष करून जे उपस्थित आहेत त्यामध्ये प्रसाद महाराज कोकाटे असतील, नामदेव महाराज गावटे असतील, व्यंकटेश महाराज असतील, आमचे खोत बाबा असतील, त्याचप्रमाणे मनोज महाराज असतील, गावातील सर्व भजनी मंडळ असेल, त्यामध्ये आमचे परसुबाप्पा, बाप्पा साहेब, सगळ्यांचं नाव उल्लेख करणं मला शक्य नाही, कारण माझं गावच हे सगळे माझे ओळखीचे ते, त्यामुळे आता जाऊ दे, आता काय असेल ते। आणि सगळ्यात अगोदर मी या वस्तीचा आभार मानतो, कारण सांगतो गेल्या वर्षी मला वनवासात टाकलं होतं सगळ्यांनी, पण ह्या वस्तीनं साथ दिली म्हणून हा सोहळा तयार झाला। विठ्ठल मला म्हणायला काहीच हरकत नाही, याचा दरीन अभिमान, याचा अभिमान दरीन, मला माझ्या वस्तीचा अभिमान आहे, माझ्या प्रतिष्ठानाचा, माझ्या प्रतिष्ठानामध्ये काम करणाऱ्या सर्व माझ्या तरुणांचा मला अभिमान आहे, ज्यामध्ये विशेष करून आज मी मुद्दाम आभार प्रदर्शनाकरिताच कीर्तन सेवा ठेवली, सगळ्याचा आभार करण्यासाठीच। गेल्या वर्षी मला काय आभार करता आलं नाही कोणाचंच, म्हणून म्हणलं ह्या वर्षी, गेल्या वर्षीचं ह्या वर्षीचं पुढच्या वर्षीचं संगत करून घ्या। त्यामध्ये आमचे नानासाहेब असतील, सचिनभाई असेल, परसू खंदारे, प्रथमेश तांबे, जयराम खंदारे, आता सगळ्यांनी आपली आपली नावं त्यात ऍड करा। सर्वांनी मला भरपूर असं सहकार्य केलंय। अन्नदाते असतील, जे कीर्तनाचे सकाळच्या सत्रातील आणि संध्याकाळच्या सत्रातले सगळे यजमान असतील, ज्यांनी भजनाची सेवा केली ते असतील, सर्वांच्या चरणावर मी साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेकडे
पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांच्या चरणावर मी विनम्र भावनेनं मस्तक टेकवतो आणि माझ्या सेवेकडे वळतात. महाराज म्हणतात संतांची संगत आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. भगवान परमात्म्याच्या समोर उभा राहून तुकोबरायांनी मागणं मागितलंय. मागणं कुणी मागावं एक प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 मागणं कुणाला मागावं. प्रश्न क्रमांक 3 मागणं कसं मागावं. आणि प्रश्न क्रमांक 4 मागणं का मागावं. पहिला प्रश्न आहे मागणं कुणी मागावं. आपणही मागणं मागतोच, संतही मागणं मागतात. आपलं मागणं फक्त संसारासाठी पुरतं असतं, संतांचं मागणं हे संसारासाठी नाही, संबंध जगासाठी असतं. आपलं मागणं काय आहे. वाढावे संतान ग्रही भावे धन धान्य, हे आपलं मागणं आहे. पण संतांचं तसं नाही. संतांनी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे केले उपकार सांगू काय. बाप न करी ऐसे माई धन्य भाग्य देखील पायी. संतांचं दिले अभय अक्षय दानगा मनवोनी आलो या देशा. एवढे संतांनी उपकार केले. मागणं कुणी मागावं. मागणं संतांनी मागावं. एका प्रश्नाचं उत्तर झालं. मागणं कसं मागावं. तर मागणं संतांसारखंच मागावं. तुकोबराय मागणं संतांसारखं मागावं मान्य आहे आम्हाला. पण संतांनी काय मागितलं. संतांनी काय ना मागितलं. फक्त देवच मागितला. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. मला फक्त भगवान परमात्मा पाहिजे. मग भगवान परमात्मा असतो कुठं. तो संतांजवळ असतो. देवतया जवळ असे पापनाशे दर्शने. देव संतांच्या जवळ असतो. तुकोबराय समजलंय. संतांनी सांगितलंय तसं मागायचं. संतांसारखं मागायचं. फक्त देणारा तसा आहे का. तर देणारा हे तसाच आहे. नामदेव बुवा समर्पक प्रमाण दिलं. तोची एकदान सुरदाता भगवान परमात्मा तो एकटाच. बळीयाचे अंकित आम्ही तोच बळीया माझा पंढरीराव. तो एकटाच फक्त देव दान सुरे. इतर देव नाही. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजती भूते येते.
आपुल्या पोटाची रडते मागते सीते अवधान. बाकीचे देव असे पण भगवान परमात्मा तसा नाही. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जात. भगवान परमात्म्याकडे मागण्याचं. कुणी मागायचं? संतांनी मागायचं. कसं मागायचं? संतांसारखंच मागायचं. मान्य. मग तुकोबारा यांनी देवांकडे मागितलं. काय मागितलं? देव वसे. जो भगवान परमात्मा अंतकरणामध्ये विराजमान आहे, जो भगवान परमात्मा ज्यांच्या अंतकरणामध्ये विराजमान आहे, त्याची संगत तुकोबाऱ्यांनी मागितली. खरं सांगा, इथं सगळे बसलेले देवळालीकर असतील, महाराज मंडळी असतील, भगवान परमात्मा हृदयामध्ये नाही काय हो? देवा हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. दोघों को लोग दोघांनी सुंदर प्रमाण दिली. देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. दुसरे सर्वा घट्टी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. देव आहे. चला ज्ञानोबरायकडे अनेक तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. विषयावरी भगवान परमात्मा अंतकरणामध्ये विराजमान आहेत. ज्ञानोबरायचं प्रमाण आहे. कुणा कुणाला समजलं की भगवान परमात्मा अंतकरणामध्ये विराजमान आहेत? समजलं का देवळालीकर? नाही समजलं. गेले विसरून खऱ्या देवा, खऱ्या देवा गेले विसरून. तुका मने कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. तुका मने कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाची आपल्याला ओळखच नाही. ओळखीला हरे धन्य ते संसारी ज्यांनी जे काय जी हे हृदय धरिला म्हणे के दिले संसारासी पाणी. सकाळचा अभंग विठ्ठल. आपणही संगत करतो. आपण कोणाची ज्याची संगत करायला नाही पाहिजे त्याची संगत करतो. पण संत कोणाचीही संगत करत नाहीत. संत फक्त संतांची संगत करतात. का संतांची संगत करायची? कारण संतांच्या संगतीत जर मानव आला तरी सुख आहे. नीट ऐका. संतांच्या संगतीत मानव आला तरी सुख आहे. संतांच्या संगतीत दानव आला तरी सुख आहे. संतांच्या संगतीत इतर जीव आले तरी सुख आहे. संतांच्या संगतीत जड आले तरी सुख आहे. संतांच्या संगतीत मूड आले तरी सुख आहे. संतांच्या संगतीत सजीव आले तरी सुख आहे. संतांच्या संगतीत निर्जीव आले तरी सुख आहे. सगळ्याला प्रमाण देऊन जाईन विठ्ठल.
सुखया संत समागमे सुखया संत समागमे सुखया नित्य सुनावे तुझिया नामे नित्य सुनावे तुझिया नामे नित्य सुनावे तुझिया नामे तुझिया नामे सकल करणे नमन होती सकल संत समागमे नित्य दुनावे तुझिया नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्लत असो. संतांच्या संगतीत सुख आहे. मानवाला सुख मिळतं संतांच्या संगतीत. मिळतं का? हो. नाही आनंदासी जोडा. किती आनंद आहे इथं. किती यारे यारे लहान थोर याती बोलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनाची. हिता मानवाला हिता आल्यावर आनंदच आहे ना. मानवाला आनंद आहे. दानवाला आनंद आहे का? दानवालाही आनंद आहे. कसा? हिरण्यकश्यपाने नारद मुनी बघा विठ्ठल तपश्चर्या करता निघालेला हिरण्यकश्यपू. नारद महर्षीची भेट झाली. नारद महर्षीची भेट झाली आणि नारद महर्षीने हिरण्यकश्यपूला सांगितलं, कुठं निघालास? तपश्चर्याला चाललोय राव म्हणला. विठ्ठल विठ्ठल काय करायचंय तपश्चर्या करून? ब्रह्मदेवाला हरवायचंय राव म्हणला. विष्णूनं म्हणला माझ्या भावाचा काटा काढला. कुणाचा? हिरण्याक्षचा. म्हणून जायचंय म्हणला. तपश्चर्या फलद्रूप होणार नाही. नारद महर्षी म्हणले जा कर जा तपश्चर्या, पण असं कर आज नको उद्याच्याला. आजचा मुहूर्त जरा कमी आहे, उद्या जरा चांगला मुहूर्त आहे, जा माघारी.
हिरण्यकशिपूचं चिंतन लागलं नाही, तपश्चर्या भंग पावली, कामवासना उत्पन्न झाली, घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी तपश्चर्या करण्यासाठी निघून आला. 2च मिनिटं फक्त नारद महर्षीचं नारायण नारायण नावाचं भजन त्याने ऐकलं होतं. परिणाम काय झाला? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला आदला कृष्णदाता. संतांच्या सहवासात दानव जरी आला तरी त्याच्या पोटी प्रल्हाद नावाचा भक्त जन्माला येऊ शकतो. वैष्णवाचं लक्षण सांगताना पुराणामध्ये सांगितलंय, बलिर्बिभीषणो भीष्म प्रल्हादो नारदो ध्रुव षडे ते वैष्णवम तेषाम स्मरणम पापनाशनम. दानवाचं सुद्धा नाव आहे वैष्णवामध्ये. तो कोण? प्रल्हाद, बिभीषण, भीष्म. आपल्यासारख्यांची नाही घेतली देवाने नाव. का घेतली नाहीत? आपली भक्तीच नीट नाही ना, म्हणून आपलं नाव घेतलं नाही भगवान परमात्म्याने. राक्षसांची नावं घेतली. घेईना का? काय करायचंय आपल्याला? पण घेणारे तरी नीट घ्यावं ना. एकाचा बाप कुटाणखोर होता, एकाचा बहु कुटाणखोर होता आणि एकाची वंशावळ तर अख्खीच कुटाणखोर होती. बिभीषणाचा बहु रावण तसाच, बळीची आखी वंशावळ तशीच, आणि प्रल्हादाचा बाप ही तसाच. एवढं सगळं असताना सुद्धा भगवान परमात्म्याने त्यांना वैष्णवात अग्रगण्य मानलंय. विठ्ठल चला, दानव संतांच्या संगतीत आलं तरी सुख आहे. इतर जीव आल्यावर सुद्धा संतांच्या संगतीत इतर जीव आले तरी सुख आहे. ज्ञानोबरायाचा दृष्टांत, ज्ञानोबरायांचं तुम्ही बघा जीवनचरित्र. ज्ञानोबरायांचे आई वडील देहांत प्रायश्चित्त झालं. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय, सोपान काका आणि मुक्ताबाई पैठण क्षेत्राला गेली. ब्रह्मवृंदाची सभा भरली आणि ब्रह्मवृंदाची सभा भरल्याच्या नंतर ब्रह्मवृंदाने सांगितलं, बोपदेव ब्राह्मण, बरोबर आहे ना ओंकार बा? हा, बोपदेव ब्राह्मण. त्या बोपदेवाने सांगितलं, समोरून एक महिसा चाललेला आहे, त्याला बोलवा म्हणलं इकडे. बोलवला इकडं. आता असे कितीक महिषे समोरून गेले सप्त्याच्या पूर्ण, तरी सप्ता काय फलद्रूप नाही. आता महिषेचा शेवट. काल मला एक जणांनी विचारलं, म्हणले आपल्या जवळ एक गाव आहे वंजारवाडी, तिथं काल हाल्याची टकरी येत म्हणले. मी म्हणले वा, बरं झालं हाल्याची टकरी येत म्हणल्यावर. मग एक जण मला म्हणला, आमची बी म्हैस येली. एक जण काय म्हणला, आमची बी म्हैस येली, तिला हाल्या झालाय. मी बी टकरीला त्याला झोपू का? मी म्हणलं तू असतानी असले किती आले आले तर आपल्या आत विठ्ठल. कशाची बी संगत करतात महाराज. कोण कुणाला काय कधी कसं मागण सांगता येत नाही. एक जणाने हनुमंतरायाची उपासना करायची ठरले. प्रत्येक शनिवारी लवकर पहाटे उठायचं. काय आमच्यासारखा स्वतः वर जाग्या पहाटे उठायचा, वाड्या पडद्याने हनुमंतरायाला पाणी काय घालायचा, रोटीची माळ काय लावायचा, पांढऱ्या फुलाची जप काय करायचा. मग एके दिवशी हनुमंतराय प्रसन्न झाले त्याला, नामदेव बा बर का भक्तराज महाराज. हनुमंतराय प्रसन्न झाले ना, हनुमंतराय त्याला म्हणले, बोल वत्सा काय पाहिजे तुला? तो म्हणला, 30-32 वर्षाचा झालो पण आणि काय कुठं जमाणार म्हणला. तेवढं तुमच्याकडे कुणी ओळखी पाळवीचं असलं तर तेवढं करा की राव म्हणला. अरे म्हणला येड्या, युगानं युग झालं मी तसाच आहे म्हणला. शेवट म्हणला मला चिरंजीव म्हणून संबोधलं गेलं म्हणला. ब्रह्मचार्यात मला अग्रगण्य केलं म्हणला. माझंच अनेक जुळलं नाही म्हणला. तुझं कुठं बसू विठ्ठल? बरं, ज्यांचं झालंय त्यांचं तरी काय साधं काय म्हणता?
लय अवघड आहे त्यांचं बी बर का. ऐका नीट ऐका. आता आठवलं म्हणून सरळ सरळ सांग. दोघ जण नवरा बायको सासरवाडीला चालली. दोघ जण असल्या गप्पा मी तुम्हाला रातभर सांगा. रातभर दोघ जण माझं काय दोघ जण नवरा बायको बर का. बाबा किरण महाराज हा दोघ जण नवरा बायको. आपण सगळी एकाच माळ्याचे म्हणे. इथं जेवढे बसलेत का तेवढे सगळे कार्तिक मुनीच आहेत. आणि जे उभे आहेत का ते का असे पांढरे सुकलेत सगळे. आपल्यात जरा तेज तरी आहे. विनोदाचा भागवाचा करा. दोघ जण नवरा बायको सासरवाडीला चालली. सासरवाडीला निघाले. सासरवाडीला जात असताना श्रावण महिन्यातला पोळा होता. श्रावण महिन्यातला पोळा म्हणजे आपल्याकडे त्याला महाराष्ट्रीयन म्हणजे पोळा म्हणतात. श्रावण महिन्यातली आमुषा म्हणजे आपल्याकडे पोळा म्हणून साजरी झाली. सुशिक्षित होती दोघं बी. MA BEd BEd MCom. त्यांचं सगळ्यांचं गुडघ्यात मेंदू असत असं म्हणतात बरं मला माहिती नाही. आता ही अधिकारवाणीनं मला बोलायची ताप नाही पण आता नाईविलाजच तो बोलतोय. काय करता लोकांना हेच आवडतंय. विठ्ठल निघाले. मग बायको जरा पाठीमाग बसली होती. पुढे हिरो होता मागे होंडा होती. हिरो होंडा गाडीवर निघाली होती. निघाले दोघ जण. मग बायकोनं सहज विचारलं काय हो म्हणले आज. नीट आहे का बरं काय आहे आज. ती म्हणला काय नाही आज पोळा आहे. जरा बारीक आवाजात बोलला. मायासारखा सडपातळ होता ती जरा. मायासारखाच हाडकुडा होता उग. काय हो म्हणला आज. आज पोळा आहे. हो म्हणली बैलाचाच असतो का नाही. ओळखीला ही आपल्यालाच बैल म्हणली. ओळखी खरं आहे तिचं तरी काय खोटं आहे काय बैलच आहे ते. चला आपण ह्याला राग आला म्हणले आपल्याला बैल म्हणलेला चला पुढे म्हणले. थोडं पुढे गेलं. तिनं पुन्हा गप बसावं का नाही. ती म्हणली का हो बैलाचा पोळा सण असतोय म्हशीचं काय असतंय. ती म्हणली झाली ना आता सक्रात. कळायलंय का म्हशी हो. विठ्ठल झाले ना म्हणले आता सक्रात. हिला राग आला. मरणाचा राग आला हिला. भरपूर राग आला. हिनं ठरवलं आता ह्याचा पान उतारा करायचा. आता बाया तेच ठरवतात ना ओंकार बुवा. कवा नवऱ्याला खाली कुणाच्यात कधी घालते सांगताच येत नाही. हा सरळच म्हणतात ना ते. मी आहे म्हणून नांदले. मी आहे म्हणून संसार होतोय. सगळ्याच्या घरी तीच आहे. आमचं बी तीच आहे. विठ्ठल विठ्ठल विनोदाचा भागवाचा करा. चला पुढे. तिनं ठरवलं ह्याचा अपमान करायचा. चला थोडं पुढं गेली. पुढं गाव जरा जवळ जवळ आलंच माहेर तिचं. मग इथं जरा रुबाब वाढला. आता माहेरला गेल्यावर रुबाब असतोच त्यांचा. लय असतो रुबाब. नावच काढत नाही. लोक म्हणतात माहेरला गेल्यावर माहेरचं कुत्रं जरी तिला बघितलं तरी अप्रोग वाटतं. मला माहित नाही. आपलं काय मागणं पुढं फुफुटा उड नाहीच. धनी ना गोसाई. निघाली पुढे. मग तिथं कुंभाराचं घरं लागली होती. प्रसाद बुवा कुंभाराची घरं लागली. त्याच्यासमोर गाढवं 2-4 होती. 2-4 गाढवं होती आणि ती लोळत होती अशी. आता उकांड्यावर त्यांना सवयच असते लाळवाची. गाढवं लोळतेतच. मग ते स्टँडवर असो नाहीतर उकांड्यावर असो. आता आपल्या गावाला ती बोलायची काय गरजच नाही. भरपूर आहेत. विठ्ठल विनोदाचा भागवाचा करा. चला पुढे. माग बसलेली ती होती. मागून तिनं खुनिलो लगेच. ती म्हणली हो का वय म्हणली तुमचं पाहुणं. आता ही बी तिचाच नवरा होता. ही म्हणला राम राम सासरे बुवा. काय म्हणला राम राम सासरे बुवा. तरी बी तिला आठव म्हणली हिनं अनेक माझाच अपमान केलाय. थोडं पुढे गेली. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचं होतं. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचं होतं. तिथपर्यंत जाऊस तर ती लय गुलगुल गप्पा आणत होती. सोनू आज भाजी एकदम सुंदर झाली होती बरं. ह्याने चालू केलं MA BEd वाल्याने.
खूप गोड भाजी केली होती. काय जामन नुसतं होटाने चावले तरी आतमध्ये जात होते. उगाच शुद्ध बोलतात वाहन ते. काय सुंदर भाजी केली. काय वांग्याचं भरीत होतं. वा 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 वा. काय बटाट्याची भाजी केली होती आज महाराजांनी. वा सुंदर. विठ्ठल गोड भाजी केली होती. 8 दिवस झालं. विठ्ठल खूप सुंदर भाजी करतेस बरं तू. प्रिय नाही म्हणणार मी असं. विनोदाचा भाग वजा करा. पेट्रोल पंपाच्या जवळ गेले. पेट्रोल पंपाच्या जवळ गेल्याच्या नंतर त्याने जरा पार उतर मला खाली असंच म्हणावं लागतं तर मेळ लागतो. तिथपर्यंत गेले पेट्रोल पंपाच्या जवळ. ती म्हणली हितकी वेळ ह्यो गडी चांगला होता ना आता का भाव चाळवणी करायला लागलाय. उतर खाली. उतर मला खाली. कळत का तुला सांगितले आलं. ती तवाची जुडी होती. आताची टापच नाही. काय करणार. खायचीच बोंब आहे. ह्याला काय भाकरी येत नाही त्या आणि ती काय नाचिल्याशिवाय राहत नाही. उतर म्हणतो ना. उतरली बिचारी खाली. ती तवाची होती ना. आता जास्ती तू अरे बाजूला मी चालली होती म्हणली असती गाडी. आणि पुन्हा म्हणली असती इजारी वाल्या पॅन्टी वाल्या ब्रेक लावून थांब. टोपी तुझी र हातात माझ्या होईल कसं रे काम. जाऊया डबल सीट रे लांब लांब लांब. थोडं पुढे गेली. पेट्रोल ती उतरली बिचारी खाली. बिचारी खाली उतरली. आतमध्ये गेली. पेट्रोल टाकलं त्याने बाहेर आला. पुन्हा जरा थंडावला. ती म्हणला आता बसवरी. ते म्हणजे नेमकं झालंय काय. मग अशी तुम्ही आतमध्ये जाताना लय चिडले होते आता जरा शांत आहेत. काय नाही म्हणले आता तू बस खाली. ती म्हणली आता मी नसते बसत. तुम्ही कशामुळे नेमकं मला खाली उतरली ती आधी सांगा पुन्हा मी वरी बसते. ती मला नको असं करू. लोक बघतात आपल्याकडं. लोकांनी बघितलं चांगलं नसतं. तू शहाणी असशील तर बस. लोक लय बघतात काय बी. कमीत कमी इथं तरी 4-5 जणात आपला पंचनामा करू नको. तू बस वरी. तू म्हणजे तुम्ही म्हणता तुम्ही सगळेजण एवढं तू कसं काय सांगतो. बघतोय मी सगळ्याचं बघतोय पेट्रोल पंपावर. बस तू बस वरी बस बस वरी. मग ती म्हणली नाही नाही तू आधी सांग कशामुळं मला खाली कशामुळे उतरली ती आधी सांगा. ती म्हणलं काय नाही प्रिय ऐक. पेट्रोल पंपावर आतमध्ये जाताना एक वाक्य मी वाचलं. काय आग लावणाऱ्या वस्तूला आतमध्ये आणू नका. हे तुम्हाला आज नाही कळणार. उद्याच्याला सकाळच्याला आग लावणाऱ्या वस्तूला आत आणायचं नाही म्हणून मी तुला आतमध्ये घेऊन गेलो नाही. मला तू आमच्या भावाची भांडणं लावून आग लावली. यदा कधी तुला जर पेट्रोल पंपात नेलं आणि तिथं आग लावली तर काय करशील. चला विनोदाचा भागवाजा करा. आशाची संगत आपल्याला नको. ज्ञानोबराचं चरित्र सांगतो तुम्ही तुम्हाला. बोलून घेतला रेडा. रेडा बोलून घेतला आणि ज्ञानोबरायांना सांगितलं याचंही नाव ज्ञानाचं आहे आणि तुझंही नाव ज्ञानाचं आहे. जर त्याला जर हासूड मारला त्याला जर चाबूक मारला तर तो चाबुकाचा वळ तुझ्यावर उमटला पाहिजे. किती निकृष्ट दर्जाची माणसं होती तवाची. एवढा ज्ञानोबरायला ताप दिला. असा एका ब्राह्मणाने हासूड मारला तोची वळ उठी ज्ञानदेवा माडिता हसूड
रेड्याची ये पाठी तोची वळ उठी ज्ञान देवे. ज्ञानोबरायाच्या अंगावर वळ उमटला. एवढ्यावर भागलं का नाही. लोकांनी तिथली काही लोक म्हणले ज्ञानोबरायांचं खरंच महात्म्य. पण जिथं समाज विरोध करतो ना तिथं समजून जायचं की आपण प्रगतीच्या मार्गावर आहेत. ज्यावेळेस आपली प्रगती होत असते ना तेव्हा समाज विरोध करत असतो. विठ्ठल काही समाजाने ज्ञानोबरायांना साष्टांग प्रणिपात घातला का. तोची वळ उठी ज्ञानदेवी. ज्ञानोबरायाच्या अंगावर वळ उमटला. बोबदेवाने पुन्हा फरमान काढलं. बोलवा त्या रेड्याला अलीकड बोलवलं. तुझंही नाव ज्ञानेश्वर आहे त्याचंही नाव ज्ञानेश्वर आहे. जर तू वेदाच्या रुचा म्हणायला लागला तर तुझ्या पाठीमागं त्यांनी सुद्धा रेड्याने सुद्धा रुचा म्हणल्या पाहिजे का. कारण तुझ्यातला परमात्मा आणि त्याच्यातला परमात्मा दोन्ही एकच आहे ना. तर आम्हाला सिद्ध करून दाखव. ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि ज्ञानोबरायांनी ऋग्वेद बोलायला सुरुवात केली. आणि ऋग्वेद बोलायला सुरुवात केल्याबरोबर एक ब्राह्मण आला. ज्ञानोबरायाचं तोंड दाबलं आणि म्हणला तुमच्यासारख्या या समाजाने वाळीत टाकलेल्या एका विठ्ठल पंताच्या पुत्राने वेदाच्या रुचा म्हणू नये. ज्ञानोबरायाचं तोंड दाबल्याबरोबर इकडं रेड्या अंगी आई से रेडा बोले अंगी आई से वेद महिषामुखी बोलविले वेद महिषामुखी बोलविले नाही. ज्ञानोबरायांनी वेद बोलायला महिषाला सुरुवात केली आणि शांतीरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. म्हणजे ज्ञानोबरायाच्या संतांच्या संगतीत इतर जीव आले तरी सुद्धा सुखच आहे. देवा अरे संतांच्या संगतीत इतर जीव जाऊ दे, तू जरी आला ना तरी तुला सुख आहे. वैष्णव सदन आवडले वैष्णव सदन आवडले
देतो प्रमाण. ज्या सुखाकारणे ज्या सुखाकारणे देव हेरावला वैकुंठ सोडून संताचा दानी राहिला वैकुंठ सोडून संताचा दानी राहिला कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. तुकोबार आहे देवाला सांगतेत बरं काय सांगतेत. संतांच्या संगतीत मानव जरी गेला तरी सुख आहे, संतांच्या संगतीत दानव गेला तरी सुख आहे, संतांच्या संगतीत इतर जीव गेले तरी सुख आहे. देवा तसं नाही, संतांच्या संगतीत तू गेला तरी तुला सुख आहे. सुखा लागे करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशील, जन्म मरणाचे दुःख विसरतील. का तिथं कोण आहे. धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान आणले पंढरीये किंवा पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. संतांमुळेच भगवान परमात्म्याला पंढरी क्षेत्राला यावं लागलं आणि संतांमुळेच पंढरी क्षेत्राचा महिमा गायला गेला वर्णिला गेला. संतांच्या संगतीत देवाला सुद्धा सुख आहे, संतांच्या संगतीत निर्जीवाला सुद्धा सुख आहे. प्रसंग सांगून जाईन. तुकोबरायाच्या काळामध्ये तुकोबराय घोराडेश्वर भामचंद्र आणि भंडारा डोंगरावर भजनाला जायचे. आवलीला म्हणजे रुक्मिणी मातेला, रुक्मिणीच ना बरोबर ना, आवली आवली आपलं सरळ नाव आहे. जिजाबाई हा विठ्ठल पंताच्या पत्नीचं नाव रुक्मिणी होतं, ज्ञानोबरायाच्या आईचं जिजाबाई. जिजाबाईनं नेमकं तुकोबराय कोणत्या रस्त्याला गेलेत हे माहित करण्यासाठी देहू क्षेत्राच्या बाहेर यायचं, तिन्ही रस्त्याला कान लावायचं. ज्या रस्त्याची माती विठ्ठल 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 ध्वनी गायची जिजामाता त्या रस्त्याने जात होत्या. हे झालं साधं. तुकोबराय जाऊन 350 वर्ष झाले. तुकोबराय जाऊन 350 वर्ष झाले. फक्त तुकोबरायाचा पाय भंडारा डोंगराला लागला. आता ते भंडारा डोंगर नाही झालं, तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर झालं. तीर्थक्षेत्र भंडारा डोंगर काय संतांच्या निर्जीवच आहे ना. डोंगर डोंगर म्हणजे काय निर्जीवच असतो ना. म्हणजे संतांच्या संगतीत निर्जीव वस्तू जरी गेल्या तरी सुख आहे. ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्याबद्दल प्रमाणे. ज्ञान होय मुडा अतिमूर्ख त्या दगडा. आपल्या श्यामनाथ महाराजाच्या परंपरेमध्ये
परंपरागत एक दृष्टांत सांगितला जातो. आपल्या परंपरेचे चौथे अधिकारी सद्गुरू श्रीराम महाराज. श्रीराम महाराजाकड वालवट क्षेत्रातली एक अंध स्त्री राहिला होती म्हणजे घरच्यांनी हाकलून दिली होती. कुठं जावं म्हणून सद्गुरूच्या दारात आपलं जीवन व्यतीत करावं म्हणून ती तिथं आली. श्रीराम महाराजांना तिला सांगितलं, तू इथं राहू नको, तू कुठं जा, आळंदीला जा. आळंदीला जाऊन काय करू, काय नाही, फक्त ज्ञानेश्वरी घे आणि ज्ञानेश्वरीचं पारायण आजान वृक्षाच्या खाली कर. काय होईल, तू आधी जा तरी म्हणले. कोणी सांगितलं? श्रीराम महाराजांनी. बाई गेली आळंदीला, ज्ञानेश्वरी घेतली संस्थान कडून, आजान वृक्षाच्या झाडाखाली बसली, काही केलं नाही. अंध स्त्री होती, फक्त ज्ञानेश्वरीच्या ओवीहून बोट 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 बोट, एक ओवी झाली की दुसरी, दुसरी झाली तिसरी, तिसरी चौथी, चौथी पाचवी, पाचवी सहावी. ज्ञानेश्वरीचं पारायण तिनं नुसतं बोटाने करायला सुरुवात केली. परिणाम असा झाला, ज्ञानोबरायाने तिच्यावर कृपा केली, ज्ञानेश्वरी वाचू लागली. अंध स्त्री ज्ञानेश्वरी वाचन यात नवल नाही, ज्ञानेश्वरी पाठ झाली तिची. विठ्ठल श्री गुरु मामासाहेब दांडेकर सांगायचे, जुन्या कीर्तनकाराच्या मुखातून ऐकलंय. हिंदू धर्मात, नीट ऐका बरं, हिंदू धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं कमीत कमी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये. आणि एकदा वाक्य सांगतो, हिंदू धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये. का? ज्ञान होय मुळा अति मूर्ख त्या दगडा. मूर्खालाही ज्ञानी बनवण्याचं कार्य जर कशात असेल तर ते ज्ञानेश्वरी तो विठ्ठल. संतांनाही संतांच्या सहवासात सुख आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले, देवा मला आणखीन काय नको, फक्त संतांची संगत दे आणि संगत आशाची दे. आशाची जे ज्याच्या हृदयामध्ये तू स्वतः आहे त्याची संगत मला दे. अभंगाची सुरुवात.
संतांची घडावी संगती देव वसे चित्ती. कोण देव? ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत. म्हणून तो भगवंतू ज्याच्याकडे यश आहे, श्री आहे, लक्ष्मी आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्य आहे, हे सहाही गुण ज्या भगवान परमात्म्याकडे, तो देव. शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुटा सकळा म्हणी धन्य तुझे विठोबा. एवढा भगवान परमात्मा चतुर आहे. हे 6 गुण भगवान परमात्म्याकडे आहेत. ते 6 गुणांना भगवान परमात्म्याने संतांना दिलं आणि स्वतः भगवान परमात्मा त्यांच्या संगतीत येऊन राहायला लागला. देव वसे, वसणे म्हणजे काय? अंतकरणामध्ये विराजमान होणे. ममय वंश जीवलोके जीवभूत सनातना मनष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. भगवान परमात्मा तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा आरामू काभ्रांतासी कामू विषयावरी. भगवान परमात्मा अंतकरणामध्ये ऑलरेडी विराजमान आहे. फक्त तुझा आहे तुझ पासी परी तू जागा चुकलाशी. ऐसे आशाची संगत मला घडू दे. कोण म्हणले? तुकोबार आहे भगवान परमात्म्याजवळ. आशाची संगत मला घडू दे. शास्त्राने संगत कोणाची करावी कोणाची करू नये याच्याबद्दल बराच निर्वडा केलाय. मी तिकडे जात नाही. जीवानी संगत करायची असेल तर फक्त संतांचीच केले. संतन के संग लागरे तेरे अच्छे जम बनेगे बिगडे बनेगे तेरे अच्छे बनेगे. एवढं हिंदी माझ्या भजन पाठ नाही. वैष्णवा संगती मराठी प्रमाण देऊन जातो. सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेनो सुख या संत समागमे. मग असे प्रमाण झाले. संतांच्या संगतीतच सुख आहे एवढी प्रमाण देऊन जातो. म्हणून तुकोबाराय म्हणले मला आशाची संगत दे. आशाची संगत दे. तुकोबाराय म्हणले अरे तुकोबारायांनी नीट ऐका. देवाच्या समोर उभा राहून तुकोबारायांनी संतांच्या संगतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. देवाच्या समोर उभा राहून. कारण तुकोबारायला माहिती आहे भगवान परमात्मा वैकुंठातून फक्त संतांसाठीच पृथ्वी तलावर अवतरित होत असतो. म्हणून आम्हाला वैकुंठी जाऊन काय बा करावे. म्हणून आम्हाला संतांच्या संगतीत दे. संत संगती देई सदा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हा. फक्त संतांची संगत मला दे. आणखीन काय आवडतंय का? नाही. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना
एवढीच वासना आहे माझी देवा, एवढीच माझी वासना पूर्णत्वाला नाही. वासनाने काय काय केलं, काही केलं वासनाने. का माझी कोतवाल याने नाडिले बहुताशे, हरिहराची अब्रू घेतो बैनाये त्याशे, जमत अग्नी दुर्वासा नाडिले महान महान ऋषी, क्रोधाचे फौजदार तोही मिळाला त्याची, प्रहार माय बघार मी गायापुरीचा. एवढं सगळं केलं वासनेनं. वासनेच्या संगे पहात्या रावणा काय झाले, इंद्रा पडली भागे, चंद्र झाला पडली बघे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, म्हणून ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना. वासना माझी एवढीच आहे. भगवान परमात्म्याकडे ती वासना लावली की संतांची प्राप्ती आपल्याला होत असते, म्हणून वासना. मग आणखीन काय हवंय, काय नाही. हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटे, त्यांची मला सतत भेट व्हावी, एवढंच माझं मागणं आहे. चालतंय तुकोबर आहे, हेही मी तुम्हाला देतो. मग आणखीन तुम्हाला काय हवंय का तुकोबरा म्हणले, काय नाही, एवढंच माझं जिने अभंगाचा शेवट. म्हणे भले संत संगोष्ठने यांच्या संगतीत मला सुख आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळे मला आज इथं सेवाही करण्याचा आणि हा अट्टहास उभा करण्याचा मोठा संकल्प भगवान परमात्म्याने प्राप्त करून दिला. एक मराठी कविता आहे, सांगायची कविता इथं म्हणण्याचं कारणच नाही, पण कविता अंतकरणाला स्पर्श करून जाते. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा विको, दुःख अडवायला
सारखा ह्यांनी अशी मला साथ दिली आहे. एक एक ते वाय काय वानो अपार हे यांनी एवढं सहकार्य केलंय मला, आता मी शब्दात सांगू शकत नाही. विठ्ठल विनोद करणारा आकाश तुम्ही बघितला असेल, पण रडणारा आकाश तुम्ही कधीच बघितला नसेल. आज बघून घे. जेव्हा आपली लोक आपली साथ सोडून जातात ना, तेव्हा बाहेरची लोक आपल्याला जवळ घेत असतात. नीट ऐका, जेव्हा आपली लोक आपली साथ सोडून देतात ना, विठ्ठल झाल्या असत्या माझ्याकडून काय चुका झाल्या असत्या, तुम्ही उदार अंतकरणाने मला माफ करा. चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वेगवेगळ्या स्वरूपात बऱ्याच जणांनी बऱ्याच स्वरूपात मला मदत केली. आमचे श्री गुरुदेव दत्त वारकरी शिक्षण संस्था सागर महाराजांची गतही वर्षी ह्या पोरांनी मला सहकार्य केलं आणि याही वर्षी सहकार्य केलं. अहो, ज्या व्यक्तींची तारीख घ्यायची म्हणलं तरी मिळत नाही, ज्या लोकांची तारीख घ्यायची मिळत नाही, 8-8 दिवस ही पोरं माझ्यासाठी तर माझ्यासाठी, दुसरं काय नाही, दुसरी काय तळमळ नाही मला. भैरवनाथ महाराजाची कृष्णा महाराजाची तारीख घ्यायची म्हणलं ना तर 4-4 महिने 5-5 महिने अगोदर त्यांना फोन करावा लागतो. माझ्या नुसत्या एका फोनवर ही पोरं हित आहेत. अहो 8 पकवाजे आज इथं उपस्थित आहेत. 8 पकवाजे जोक नाही. चुकलाय माझ्याकडून, मला मान्य आहे, पण अशी बी काय मोठी चूक नाही ना माझी की गावाच्या बाहेर सप्ताह करायला लावायची. विठ्ठल म्हणूनच मी अगोदर सांगितलं, असू द्या आलाय गावाच्या बाहेर सप्ताह, मान्य करतो मी, पण भगवान प्रभू रामचंद्राचं इथं मंदिर होणार आहे एवढंच माझ्यासाठी भरपूर. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत भगवान परमात्म्याचं इथं मंदिर राहणार आहे. त्याच्या पुढे सांगतो, जोपर्यंत इथं प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे ना तवरच चंद्र आणि सूर्य अस्तित्वात राहील. सर्वांनी वेळात वेळ काढून सर्वांनी भरपूर सहकार्य केलं. यजमानाच्या स्वरूपात असेल, अन्नदानाच्या स्वरूपात असेल. अहो अन्नदान तर एवढं झालं काका, एवढं अन्नदान झालं यावर्षी की सांगताच येणार नाही, एवढं अन्नदान झालं. सगळ्या ही अन्नदात्याचं, धनदात्याचं, ज्यांनी इथं चटाई उचलण्याचं काम केलं असेल, झाडून काढण्याचं काम केलं असेल, पत्तरवाळ्या उचलण्याचं काम केलं असेल, आमच्यासारख्यांना सहन करण्याचं सुद्धा काम केलं असेल, आमची सगळ्यांची बोलणी ऐकून घेतली असतील, उदार अंतकरणाने या बालकाला माफ करा तुम्ही, आणि इथून पुढे सुद्धा मला एकटं पडून देऊ नका. विठ्ठल एवढंच बोलतो आणि माझ्या या वाणीला पूर्णविराम देतो. समारोपाकडे जात असताना ही झालेली सगळी कीर्तनरूपी सेवा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व आजी माजी गुरुवर्य आणि ज्या परंपरेचा मी पायीक आहे, नवे नवे मरणाच्या अगोदर जर या शरीराचे कातडं काढून जर त्या परंपरेच्या पायामध्ये जर चप्पल होत असेल तरी ते माझं भाग्य समजन. अशी परंपरा, ओजस्वी तेजस्वी परंपरा सामनगावकरांची, त्या परंपरेच्या सर्व गुरुजनांच्या चरणावर, ज्यामध्ये सद्गुरू श्यामनाथ महाराज असतील, आत्माराम महाराज असतील, श्रीराम महाराज असतील, दास महाराज असतील, दास महाराजाच्या नंतर या परंपरेचे अधिकारी मठाधिपती सद्गुरू काका महाराज असतील, यांच्या सर्वांच्या चरणावर ही सेवा समर्पित करतो. माझे आईवडील, माझा थोरला बंधू विशाल
आणि माझ्या शामनाथ प्रतिष्ठान किंवा श्रीराम प्रतिष्ठानाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या, टाळकऱ्यांच्या, आज जमलेल्या माझ्या सर्व मित्रमंडळीच्या चरणावर सेवा समर्पित करून याच ठिकेला सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर